संस्कृत वाचन हिंदत जागृत आहे आपण थोडं निघून थांबतो भगवान बाबा हनुमान जितू महात्मा बाबा जिंदे जितू नमस्कार नमस्कार भगवत प्राप्तीची परमात्मा शिवमंगळ वर्तमानगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या अतिशयप्रमाणे आज बौद्ध मुसलमानातील बाबांचे सेवक वगैरे दादा यांचे निवासस्थानी नुकतेच नवीन मासिक भवनकार्य पार पडले त्यानिमित्त या ठिकाणी भगवत कार्यालय चर्चापाठी या पूर्वज झाली या चर्चापाठीमध्ये जगनिर्माता सृष्टी रचनेचा मान शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी हे बाबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महात्मा बाबा दिल्लीचे या ठिकाणी बाबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबांच्या कार्यालयावेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांच्या मातुश्री वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत काहींना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चासमितीचे अध्यक्ष ठाकोरी चर्चेचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे लाखणी परिसरातील मार्गदर्शक आदरणीय राजेश साहेब नमस्कार त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बाळांगुरीतील मार्गदर्शक आदरणीय चोपकर साहेब साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे दिवसभराचे मार्गदर्शक जीवनप्रसाद साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे कलियुगीतील मार्गदर्शक आदरणीय राजेश साहेब साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे पिंपळगावतील मार्गदर्शक आदरणीय कमाने साहेब साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे धावडे येथील मार्गदर्शक आदरणीय बटुंगी साहेब साहेबांना नमस्कार त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मंडळांचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सर्वांना नमस्कार त्याचप्रमाणे चर्चावरती संचालन करणाऱ्या संचालिका पांचोताई त्यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे उपस्थित सेवक सेविका बाळसेवक सर्वांचे नमस्कार सर्वांना आपण त्यांना सुंदर सुंदर सर्व ऐकले वगैरे दादांचे फार सुंदर सांगितले त्यांच्याकडे नवं हवं जाते फार सुंदर असं त्यांनी या ठिकाणी अनुभव असे व्यक्त केले मार्गदर्शनाचे कारण आणि या ठिकाणी आपण जे आहोत ते आता सर्वांनी सांगितले की या ठिकाणी कोणी सुखी सेवक आला नाही सगळी दुःखी होतो आपण आणि म्हणून आम्हाला धर्मंगात प्रवेश केली 3-4 या दुःख जसे होते त्याप्रमाणे आपल्याला या मार्गात आल्यानंतर खूप समाधान मिळाले आपण अनेकामध्ये होतो तेव्हा आपण मानवच होतो आणि आज मार्गात आलो तरी मानवच हो की परंतु आमच्या आधी मानव असताना सुद्धा आमच्या चुक आहोत आणि आज या मानव धर्मामध्ये प्रवेश केला आपण तर आपण मानव होतो तरी आमची चुकी चूक काय तर त्यावेळी आम्ही मानव होतो तेव्हा आमच्या हाताने मानवी कार्य होत नव्हतं दानवी कार्य होत आहे की या आम्हाला मानव धर्म घेऊन मिळाला हे आमचं सौभाग्य आहे माहिती नाही प्रत्येकाला सौभाग्य आहे कारण या मानव धर्मामध्ये आपण प्रवेश केलो तेव्हा आपण सुखी समाधानी जीवन देतो आणि आम्हाला म्हणजे पाहिजे ते मिळत आहे मिळते की नाही या मार्गामध्ये असं काही असं की नाही की जी आपण इच्छा व्यक्त केलो आणि ती आपण इच्छा पूर्ण झाली नाही होतं की नाही बिलकुल होते त्यासाठी आत्मविश्वास नाही महत्वाचा आत्मविश्वास आता आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या कर्माचा विश्वास हा मार्ग कर्माचा त्याचे कर्म चांगले असतील त्याला चांगलेच फळ देते आणि संगत महत्व आता बोलता सांगितलं की चौकशी संगत पाहिजे चौकशी संगत पाहिजे ही खरी गोष्ट आहे कारण संगतीवर फार अवलंबून असते आपण ज्याप्रमाणे ज्या संगतीमध्ये असतो तेच विचार आपल्या डोक्यामध्ये चालत आज आपण या ठिकाणी आपण सगळे सेवक बसले आहोत आपल्या डोक्यामध्ये दुसरा विचार सुरू आहे का नाही आहे आपल्याला भगवत मीटिंग विषय सुरू आहे आपल्या डोक्यात जरी आपल्याकडे काय आपल्या डोक्यामध्ये कोणते विचार सुरू आहे तर परमेश्वराचे विचार सुरू आहे तुम्हाला सांग आणि समजत आणि समजत महत्वाची जेव्हा चना हा गुळा सोबत असते जेव्हा चना गुळा सोबत असते तेव्हा त्याला प्रसादाची उपमा असते प्रसादाची उपमा असते आणि तोच चना बारमध्ये गेला तर तो दारूच्या चकणा वस्तू तीच आहे चना तोच आहे परंतु बघा फरक कुठं पडले संगतीमध्ये फरक पडले मग त्याला तो जो प्रसादातला चना आहे तो पाहिजे की अजून दुसरा चना पाहिजे आम्हाला प्रसादातला चना पाहिजे आणि म्हणून संगत फार महत्वाची आपण कोणासोबत असतो कोणासोबत आपला बोलतो चालतो आम्हाला बाबाजी या मानव धर्मामध्ये आल्यावर मानवाचे कार्य शिकवले की नाही बाबांनी सांगितलं मानवी जीवनात करण्याकरता स्वास्थ्य उंचारण्याकरता बाबांनी 5 मिनिटे की नाही मग आम्हाला आधी समजत होतं का मानवाचे कार्य
आम्हाला मानव धर्मात आल्यावर आम्हाला कार्य समजले की मानवाचे कार्य काय, आणि त्यानुसार आपण जे काही कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ भेटते. आणि फळाची अपेक्षा आपल्याला करायची नाही, कारण बाबा दूरदृष्टी आहे, त्यांना खूप दूरच दिसते. आणि म्हणून आज स्वतःच्या कुटुंबावरून दुःख दूर केल्यानंतर आमच्यासारख्या सेवकांसाठी बाबा चंदनासारखे भिजून वाटेच्या साधनाला प्रवास करून या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि लहानसा छोटासा वृक्ष होता त्याचा वृक्षामध्ये रूपांतर झाले. आणि आपल्याला जे पाहिजे ते मी खरं सांगतो तुम्हाला, मी खूप अनुभवलं. तुम्हाला काय पाहिजे, आपल्याला तत्वाचा इच्छानुसार भोजन, इच्छानुसार भोजन आम्हाला तत्व दिला. तर बाबाला आपण वरची 2 तत्व दिला, आपल्याला 4 तत्व दिले असतील बाबांनी. त्यापैकी परमात्मा आणि मर्यादित भगवत नाम पाठ हे कोणासाठी आहे, सेवकांसाठी. आणि दुःख दूर करते उद्धार आणि इच्छानुसार भोजन हे कोणासाठी आहे, बाबांनी आपल्याकडे स्वतःसाठी दाखवले. आम्ही जर बाबांना ते 2 तत्व खरोखर तत्वतंत्र पालन करून गेलो तर नक्की 2 तत्व आपल्याला भेटणार. आमच्या जीवनावर जे काही आमचे संकट आहे, दुःख आहे, ते आमच्या आत्म्याची बाजू होते. आणि आमच्या घरामध्ये कसे व्यवहार करतो, कसे चालतो बोलतो, आपल्या कुटुंबाचं सेवका सत्य बोलणे, मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे, भगवानच्या 3 गुण आपल्याला दिले आहेत. आपण सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण केलं, तत्वतंत्र नियमाने चाललो तर आपल्याला काही कमी नाही. खरं सांग, मग तुम्हाला कसं पाहिजे, काय पाहिजे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून. मागा झाल्यानंतर दुःख दूर होत नाही, तुम्हाला सांगतो, होतेच का? मग जर असं असतं तर मग 40 वर्ष झाल्यानंतर दुःख का बरं येतात, 10 वर्ष झाल्यानंतरही का बरं दुःख येतात, आमच्या दुःख यायला पाहिजे का नाही. परंतु आम्ही कुठेतरी आमच्या हातून काहीतरी चूक घडते आणि म्हणून आमच्याकडे दुःख येतात. आणि म्हणून आम्हाला बाबांनी सांगितलं की तत्वसत्य नियमाने काय सत्य मार्ग प्रेमाच्या बाबा धोक्या ठिकाणी नदली होते, बाबाने भीक मागितली, कशाची भीक मागितली, सत्य मार्ग प्रेमाची. आम्हाला काय मागितलं, दुसरं काहीच नाही, ना पैसा मागितला, ना कवडी मागितली, नाही काही मागितलं. आणि आम्ही काही आमच्याकडे कर्ज होतं का आमचं नाही. बाबा किती तुम्ही चांगलं. आणि बाबाने आमच्यासाठी स्वतःच्या जेव्हा संगणामध्ये झिजवली आणि भगवंताची प्राप्ती केली. आणि आपल्या कुठे ठेवली का नाही ठेवली. आता आम्ही कुठे किती लांब आहोत, परंतु तरी बाबांच्या भगत कुठे आमचे दुःख होत आहे नाही झाले. आणि आम्हाला कोणासाठी करायचं, आम्ही करतो कोणासाठी, कोणासाठी करतो, स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी करतो की नाही. आपण या दुसऱ्यासाठी करतो, पण आम्ही स्वतःसाठीच करू शकत नाही. करू शकतो का नाही करू शकत. वारंवार सांगण्याची गरज पडते, छत्रपतीतून जा, छत्रपतीतून जा, मुलांना घेऊन जा, कारण ही चर्चा बटक फार महत्वाची. तुम्हाला सांग, याशिवाय संस्कार विकत घेता येणार नाही. विद्वान साहेबांनी आता सांगितलं कितीही पैसा असेल आपल्या जवळ, पण आपण संस्कार विकत घेऊ शकत नाही, नाही घेऊ शकत. डॉक्टर साहेब, संस्कार विकत घेऊ शकत नाही. तुमच्याकडे करोडो रुपये असतील तरीही संस्कार भेटणार नाही. संस्कार भेटतील तर या ठिकाणी तुम्हाला ह्या सत्य. कारण की आपण ज्या प्रवाहात वाहत गेलो त्या प्रवाहाने आपल्याला वाहत आहोत. आणि नदीच्या विरुद्ध आपण पोहू शकतो का, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल तो पोहू शकतो. आपण नदीमधून मंडी या बाजूला त्या बाजूला काढायची झाली तर निघेल का, डॉक्टर साहेब निघेल का, मी काढून देतो. तुम्ही नाही म्हणता पण मी काढून घेऊ साहेब, या बाजूला त्या बाजूला मी काढतो मी नदी रोड. आता केव्हा, आता डॉक्टर साहेबांनी विचारला केव्हा, आता मी सांगतो तुम्हाला. आपण या नदीमधून चाकोळी बरोबर पालनपूरला तुमची नदी आहे वाटते, त्या नदीला कुठल्या नदीला बघा चाकोळी असते, चाकोळी चाकोंडी म्हणतो असतील. त्या चाकोंडीनं बैलबंडी व्यवस्थित गेली, चाकोंडीनं बरोबर गेली तर तुमची बंडी निघली. आणि समजा ही चाकोंडी थोडीशी ही समजा सोडली तर बंदी फसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा 35ची जी आम्हाला बाबांनी चाकोरी दिली आहे 35 कोणती 4 तत्व 3 शब्दांनी
5 नियमाची जी आम्हाला चाकवण केली आहे बाबा, त्या चाकवणी आपण चाललो तर आमचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या चाकवणीमुळे आपण सोडण्याचा प्रयत्न केला आपण तर आमची बंदी फसल्याशिवाय राहणार नाही. हा सत्य आहे. कारण की बाबांनी आधीच सांगितलं की माझा सेवक दुःखी आहे, दुःखी राहणार नाही, गरीब आहे, गरीब राहणार नाही. आणि जो कोणी दुःखी आणि गरीब राहील तो त्याच्या स्वर्गामध्ये. मग आता आम्हाला ठरवायचं, माझ्या मला ठरवायचं की मला कसं जगायचं, कसं राहायचं, मला काय पाहिजे ते माझ्यावर अवलंबून आहे की नाही. मग त्याप्रमाणेच मला कार्य करावं लागेल, तेव्हा मला जे पाहिजे ते भेटेल. हा सत्य आहे. एखाद्या झाडावर, एखाद्या झाडाच्या फांदीवर तो पक्षी बसतो, एखाद्या झाडाच्या फांदीवर पक्षी बसतो की नाही, बसतो. तर तो त्या फांदीवर विश्वास नाही, तो फांदीवर विश्वास ठेवून कधी पक्षी फांदीवर बसत नाही. त्याचा कशावर विश्वास असते, त्याच्या पंखावर विश्वास असतो की समजा फांदी कुठली तरी मी माझ्या पंखाने उडून जाऊ शकतो. एवढा आत्मविश्वास आम्हाला स्वतःमध्ये तयार करायचा आहे. ज्याला आत्मविश्वास असेल त्याला काही कधी राहणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपण दुसऱ्याचं मन दुखवलं, आपल्याला दुसऱ्याचं मन जर आपण दुखवलं तर परमेश्वर आपल्याला 4 पट रिटर्नची कसं आहे, 4 पट. आपल्याला जे आवडतंय ते भगवंत आपल्याला देते, 4 पट देते. तुम्ही एखाद्याला 1 रुपया द्या, तुम्हाला 4 रुपये नक्की भेटतील. एखाद्याला तुम्ही अपमान करा, तुम्हाला 4 पट अपमान भेटल्याशिवाय राहणार नाही. मग आता मला ठरवायचं आहे मला काय पाहिजे, 4 पट पाहिजे अपमान की सन्मान. नाही, एक म्हण आहे, कमी से बोलोगे तो इज्जत, मुफ्त में देंगे. कमी से बोलोगे तो इज्जत, मुफ्त में देंगे म्हण आहे. सत्य आहे. या काही लिहिलेल्या ठेवलेल्या मुली खोटे नाही, अजिबात खोटे नाही. अरे आपण जर एखाद्याला प्रेमाने बोललो तर समोरचा व्यक्ती रागावणार आहे का, रागावेल का, नाही. तुम्हाला सुद्धा तो मानानेच बोलेल. आपण एखाद्याला काही म्हटलं तो भाऊ म्हटल्याचा राहणार नाही. हा, एवढ आपण जे देऊ ते रिटर्न देऊ. सध्याचं काय ठरवायचं की तुम्हाला चांगलं पाहिजे की वाईट पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मंचावर फार आमचे मार्गदर्शक सुद्धा या ठिकाणी आहे. आणि अजून आम्ही सुद्धा या ठिकाणी घेण्याकरता येत नाही. आम्ही सुद्धा काहीतरी त्यांच्याकडून घेण्याकरता येत असतो. आणि भगवत कार्याला नेहमी जायला पाहिजे. भगवत कार्यामध्ये नेहमी जा, कारण या ठिकाणी जे भेटते ते इतरत्र कुठं भेटत नाही. कारण या ठिकाणी वेगवेगळे आमचे मार्गदर्शक असतात, आमच्यासारखे सेवक असतात. आपण एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करत असतो या ठिकाणी. बरोबर आहे तुम्ही. समजा तुमच्याकडे 1 रुपया आणि माझ्याकडे 1 रुपया. समजा मी तुम्हाला त्या ताईला 1 रुपया दिला, तुमच्याकडे किती झाले, माझ्याकडे 0. बरोबर. तुम्ही मला दिल्या, मग माझ्याकडे किती झाले, मग मला 2 होती तर तुमच्याकडे 0 होती. परंतु या ठिकाणी आपण देवाणघेवाण जे करत असतो ते बरोबर देवाणघेवाण. आता त्याकडे एक विचार आहे, माझ्याकडे एक विचार. मी ताईला देतो आणि ताईचा विचार मी घेतो, तर माझ्याकडे 2 झाले आणि ताईकडे 2 झाले. झाले की नाही. मग आम्हाला पैसे पाहिजे की विचार पाहिजे, विचार. आणि संगत खूप चांगली पाहिजे. तुम्हाला सांगा, आपण ज्या संगतीमध्ये जाऊ त्याचप्रमाणे आमची गिनती होते. तुम्हाला सांगा, विचार चांगले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात आम्हाला बाबांनी शिकवलं आहे, आम्ही करतो 2. आम्हाला बाबांनी आमच्या घरामध्ये जिवंत देव दाखवले आहेत का आमच्या घरात देव, या नाही आहेत की नाही. आमच्या घरातले देव बाबांनी दाखवले. जिवंत देवाची पूजा सांगितली आहे बाबांनी. आम्हाला मूर्ती पूजा बंद करायला सांगितली आहे. बरोबर. आमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माई आहे, आमच्या घरामध्ये नवदुर्गा आहे. बाबांनी सांगितलं प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये परमेश्वर वास करतो. बरोबर. आणि म्हणून बाबांनी स्वतःच्या पायात पडू दिलं का कधी नाही. का बरं, की एका आत्म्याच्या दुसऱ्या आत्मा झुकला तर त्याचा अनादर होतो. आणि म्हणून आम्हाला बाबांनी पाया पडण्यास मनाई केली. परंतु आम्ही ते सोडून देतो. आमच्या घरातल्या देवांकडे आमचं लक्ष अजिबात पडत नाही. पडते का, नाही पडत. मी थोडासा कडूही बोलतो, बरं थोडासा मी कडू बोलतो. आता कडू बोलतो म्हटलं की सांगून देतो. एक मावशी असते, मावशी असते, त्या मावशीला एक मुलगा आणि एक मुलगी असते.
आता त्या वर्षी दोघांची लग्न होता, मुलाचं आणि मुलीच्या. आता त्या मावशी आणि तिची मैत्रीण उभे बसले असतात, तेव्हा ती एक मावशीला विचारते मैत्रीण, म्हणे तुझ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं, जावई कसे आहेत? आपण विचारतो की जनरली लग्न झाल्यावर सर जावई कसे आहेत, सुनबाई कशी आहे वगैरे विचारतो. तर ती म्हणे जावई म्हणे सांगू नको, इतका सुंदर भेटला म्हणे की मी कंदील घेऊन फिरलो असतो तर असा जावई भेटला नसता. म्हणे असा काय जेवढ्यात विशेष? माझ्या मुलीला म्हणे काही तकलीफ नाही, माझी मुलगी मस्त झोपून राहते म्हणे 8 वाजतापर्यंत. माझा जावई उठते, झाडझूड करते, सळाई मारून लागते, माझ्या मुलीला म्हणे चाय बनवून देते, माझी मुलगी बिलकुल बेट्टी घेते, बेड टी घेते, म्हणजे झोपता बरोबर उठतो आपण आणि चहा घेतो, त्याला बेट्टी म्हणतात. आता आपण तर खेड्यातले आपल्याला काम आहे बेट्टी, पण आता लोक म्हणतात आपणही म्हणतो. तर माझ्या जवायचं म्हणे चहा बनवून देते म्हणे माझ्या मुलीला, म्हणे मोठा सुंदर जवाई भेटला बाई, म्हणे का सांगू म्हणे. मग ठीक आहे, जावई तर खूप सुंदर भेटला बाई तुला, मग आता सून कशी भेटली? सुनीची लग्न झाला मुलीच्या, मग सून कशी आहे? आता सुनाबद्दल तू विचारू नको, अशी भेटली म्हणे का तुला का सांगू बाई म्हणे, तुला माझ्या पोराला नंदीबाई करून म्हणून. नंदीबाई कसा जवाई आपला सून कशी भेटली? माझ्या पोराला नंदीबाई केला म्हणते, आपण महाराणी झोपून राहते म्हणते, माझ्या पोराला झाडझूड करते म्हणते, त्यानं माझ्या पोराला चाय बनवून मागते म्हणते. मोठी सून खराब भेटली हो बाई म्हणते. आता सांगा विचार, म्हणजे फरक कुठे? फरक कुठं पडला? विचारात फरक पडला. तुमच्या मुलीला झोपून ठेवते, जवाई चाय देते तर तो चांगला आहे, आणि तुमच्या पोरगा मग चाय बनवून देते ते वाईट का बरं? का बरं आहे? हे विचार बदलण्याची आम्हाला गरज आहे, हे विचार बदलण्याची खूप गरज आहे, काळाची गरज आहे. अरे जेव्हा तुझी मुलगी झोपून राहते ते झोपून राहते, मग फरक कुठं? सारखंच ते विचार बदलावायची गरज आहे आम्हाला. त्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलीविषयी विचार ठेवतो, तसे सुनेविषयी ठेवायचे आहे की नाही? आपण आपल्या मुलाला जसं समजतो तसा जावायला सुद्धा ठेवायचं. हे विचार बदलण्याची गरज आहे आम्हाला. बाबांनी तेच सांगितलं, आता लिहून दिलं नाही, पण जे शिकवण दिली आहे 435 कलम दिली आहे त्याच्यामध्ये सगळं आलं की नाही आले, पण आम्हाला समजण्याची गरज आहे. म्हणून हे विचार असे नको, हे विचारच नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपण दुसऱ्या विषयी जे ठेवतो अपेक्षा ते आपल्यामध्ये सुद्धा पाहिजे, आपल्या विषयी तेच विचार. असो, बोलता बोलता भरपूर वेळ झाली आणि बोलण्यासारखं भरपूर आहे. नंतर बोलवणे साहेब चान्स देतील तर पुन्हा येऊ तुमच्या गावी, नाही टोकर साहेब? म्हणून माझ्या बोलण्याला काही मन दुखला असेल कोणाचं तर मला माफ कराल. कटू असणं हा सत्य असते, कटू हा सत्य असते. आणि आपण बोलतो कोणाला बोलतो? आपण आपल्याच माणसाला, आपण आपल्याच माणसाला बोलतो, कारण आणि बोलल्याशिवाय कळत नाही. असो, आणि म्हणून बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम आणि सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करण्याचा प्रयत्न करा. आणि मी सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.